एक महत्त्वाची बातमी आहे। रत्नागिरीमधील काजळी नदी अजूनही इशारा पातळीवरून वाहते। सोमेश्वर मोहल्ला परिसरामध्ये घरांना पाण्याचा वेढा बसलाय। सोमेश्वर मोहल्ला परिसरामध्ये सध्या गुडघाभर पाणी आहे। गेल्या 12 तासापासून सोमेश्वर मोहल्ला पाण्याखाली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज लेले आपल्यासोबत आहेत। मनोज, आपण पाहतोय की नागरिकांना अक्षरशः गुडघ्याभर पाण्यातून वाट काढावी लागते। सध्याची काय स्थिती आहे? नक्कीच या ठिकाणी पावसाचा जोर जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे सध्या काजळी नदी जी आहे ती इशारा पातळीवरून वाहताना पाहायला मिळते। 12 तास उलटून गेलेले आहेत, अजूनही या ठिकाणी पुराचा धोका जो आहे तो कायम असलेला पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे सध्या सोमेश्वर मोहल्ल्यामध्ये या ठिकाणी गेल्या 12 तासापासून या ठिकाणी पाणी असलेलं पाहायला मिळतंय। तुम्ही बघू शकता की हा सोमेश्वरचा मोहल्ल्याचा परिसर आहे आणि काजळी नदीचं पाणी या सोमेश्वर मोहल्ल्यामध्ये घुसलेलं पाहायला मिळतंय। काल देखील या ठिकाणी कमरेच्या वरती पाणी होतं। मध्यरात्रीपासून जो पाऊस थोडाफार प्रमाणात थांबलेला आहे, त्यामुळे सध्या पावसाचा जोर जरी ओसरला असला तरी पण पुराचा धोका अजूनही या ठिकाणी कायम असलेला पाहायला मिळतोय। या सोमेश्वर परिसरातल्या मोहल्ल्यातल्या घरांना अजूनही पाण्याचा वेढा आहे। जवळपास ढोपरभर पाणी अद्यापही या ठिकाणी पाहायला मिळतंय। जो इलेक्ट्रिक म्हणजे MSEBीचे जो मीटर आहे तो या ठिकाणी पाण्याखाली असल्यामुळे ही सर्व घरं जी आहेत ती गेल्या 12 तासापासून अंधारात असलेली पाहायला मिळत आहेत। पावसाचा जोर आज दिवसभर कायम राहणार आहे, मात्र अजूनही रत्नागिरी जिल्ह्यातल्या 4 नद्या ज्या आहेत त्या इशारा पातळीवर वाहत आहेत, त्यामुळे पुराचा धोका हा सागर कायम असलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय। नक्कीच मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।